जय जिजाऊ जय शिवराय. लोकसभेसंदर्भात आपण काल सामाजिक बैठक गेवराई शहरात घेतली. गेवराई शहरातील बीड जिल्ह्यातील सर्व समाजाचे सामाजिक कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत निर्णय काय झाला? बैठकीचं स्वरूप हे सामाजिक स्वरूप होतं. गेवराई तालुक्याच्या राजकीय पटलावर 1971 नंतर सयाजी काका पंडित नंतर गेवराईचा लोकसभेचा उमेदवारही नाही आणि लोकसभेचे खासदारही गेवराई तालुक्यातील नाही. गेवराई तालुका साधारण 50 वर्षापेक्षा जास्त खासदारकीपासून वंचित आहे. लोक निवडून गेलीत. जालन्यामधले खासदार निवडून गेलेत, बीडमधले खासदार निवडून गेलेत, परंतु कोणतंही काम या खासदारांनी गेवराईत केलेलं नाही. येऊन निवडून जाणं, मतदान घेणं गेवराईच्या जनतेला गृहीत धरलेलं आहे. बरं, तुम्हाला असं काय वाटलं बरोबर? गेवराई तालुका वंचितच आहे. जी विकासाची गंगा केंद्राची आहे, केंद्रातून जी विकासाची गंगा गेवराईत यायला पाहिजे ती गेवराईत येतच नाही. खासदार कामच करत नाहीत. म्हणून हा निर्णय आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला की यावेळेला खासदार गेवराईचा करायचा. गेवराईचा तुम्ही उभं राहा. काल बैठकीत कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला उभं राहण्यासाठी. माझी प्रायोरिटी जी आहे, अगोदर जे कॅपेबल लोक आहेत, जे आता 10 वर्षाचे आमदार आहेत, लक्ष्मण पवार 10 वर्ष आमदारकी त्यांच्याकडे आहे, अमरसिंह पंडित भैयाजी यांचे क्षमतेत आहेत, ती उमेदवारी क्षमतेत आहेत. त्यांनी जर लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला, त्यांना पार्टीने उमेदवारी दिली, आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे सक्षमपणे यांच्या पाठीमागे आहेत. त्यांनी जर उमेदवारी नाही भरली तर उमेदवारी भरणार, लोकसभा लढणार आहे. बघ, आता सध्या बजरंग बाप्पा सोनवणे आणि ताई तर ह्यांच्यामध्ये बी लढाई होणार आणि तुम्ही अपक्ष. तुम्हाला विश्वास आहे तुम्ही येतात? निश्चितच निवडून येईल असं तुम्हाला विश्वास आहे? येस, हो. गावागावात जात आहेत तुम्ही, तेव्हा तुम्हाला प्रतिसाद कसा भेटतोय? सर्व समाज संघटित झालेला आहे. सर्व समाजाचं ध्रुवीकरण झालेलं आहे. या राजकीय परिस्थितीमध्ये राजकीय पक्षांनी आणि राजकीय लोकांनी समाजामध्ये दुही निर्माण केलेली आहे. मराठा समाज आणि इतर मागासवर्गीय ओबीसी समाज आणि इतर समाज यांच्यामध्ये दुही निर्माण केलेली आहे. परंतु ही सर्व राजकीय लोकांनी दुही निर्माण केलेली हे सर्व समाजाला माहिती आहे. आता या लोकसभेच्या माध्यमातून सर्व मतांचं ध्रुवीकरण होणार आहे, सर्व समाजांचं ध्रुवीकरण होणार आहे. हे लोकांनी आम्हाला बोलून दाखवलेलं आहे. आता तुम्ही समजा तुम्ही दौरे करताय, हे करतायत, जी समाज आहे तुम्हाला रिस्पॉन्स भेटतोय का वगैरे? हो, भेटतोय. मी अगोदरही माझा सर्व लोकांशी संपर्क आहे, सर्व जनतेशी माझा संपर्क आहे. मी काम केलेलं आहे. आज तुम्ही समाज कार्यामध्ये काम केलेलं आहे, शेतीच्या क्षेत्रातूनही काम केलेलं आहे. सर्व घटकांशी माझा संपर्क आहे, सर्व संघटनांशी, सर्व पदाधिकाऱ्यांशी संबंध आहे. निश्चितच मला सर्वांच्या अडचणी, समाजाच्या अडचणी माहिती आहेत. आणि जे आता तुम्ही समजा लक्ष्मणांना असो किंवा हे असो, तर तुम्ही त्यांना हे करताय सांगण्यासाठी, तर ते त्यांना हे करताय पाठिंबा देणार का? पाठिंबा म्हणून नाही, परंतु ते जर उमेदवार राहिले तर निश्चितच मी जनतेसाठी एक सामाजिक भूमिका ठेवेल त्यामध्ये. आणि हे होते संजीव भाऊ काळे आणि हे मराठा समाजासाठी उभं राहणारे. ते स्वतः त्यांनी आता आपण त्यांच्या संग बोलत असताना आपल्याला असं काही जाणलं की मी समाजासाठी कुठलाही कुणी उभा करा, मी हे करायला तयारी नाही, तर मी स्वतः तर रिंगणात उतरणार आहे. आणि पुन्हा त्यांना आत्मविश्वास आहे की मी प्रत्येक जात असताना गटामध्ये कुठं ह्याच्यात हे होत असताना मला कुठं तसं जाणवत नाही, तर मी 100% निवडून येईल, असं त्यांचा आत्मविश्वास आहे.